हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजची सुरुवात आपण स्वामींपासून करूया. तर श्री स्वामी समर्थ, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर आज खूप छान दिवस आहे, शनी जयंती. शनी महाराजांचा आज प्रकट दिन आहे आणि आज अमावस्या असल्यामुळे इथे आज सरांनी देवपूजा केलेली आहे आणि पूर्ण शनी महात्म्य त्यांनी सकाळी वाचलं, देवपूजा केली. तर देवपूजा झालेली आहे आणि आता सुट्टी असल्यामुळे मुलांना तर रोज एक फरमाईश असते की आई काही ना काही बनव. तर आज इथे मी त्यांच्या आवडतं मृदुल मृणालच्या आवडतं आज इथे मी आलू सँडविच बनवत आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने भाजी बनवून घेतली आणि ब्रेडच्या स्लाईसला ती भाजी लावून घेतली. त्यानंतर मग साजूक तुपाचा इथं वापर करते. बटर वगैरे मी फारसं यूज करत नाही, कारण साजूक तूप हे मुलांसाठी हेल्दी असतं आणि सर्वांसाठीच असतं, मुलांसाठी असं नाही, आपल्यासाठी पण हेल्दी आहे. तर घरी बनवलेलं साजूक तूप कधीही चांगलं. तर मी साजूक तुपाचाच वापर करते. साजूक तूप टाकून तव्यावर छान असं फ्राय केले आणि आता नाश्ता वगैरे झाला. तर गावावरनं आलो आणि खूप सारी कामं होती. तसेच नेटवर्क इश्यू असल्यामुळे व्हिडिओ रोजचे अपलोड होत नाही आहेत. मध्ये मोबाईलचा पण प्रॉब्लेम झाला होता, कारण गावाला गेल्यानंतर सगळे व्हिडिओ शूट केल्यानंतर मेमरी फुल झाली होती आणि एक व्हिडिओ असं मी गावाला रेंज नसल्यामुळे, नेटवर्क नसल्यामुळे मी नंतर ते अपलोड करून टाकले. तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या. आणि शिवनेरी, लेण्याद्री तर मुलांना सगळीकडे फिरवून आणलं. तर आम्ही असं जुन्नरची, म्हणजे माझं गाव जुन्नर, तर आम्ही तिकडची अशी ट्रिप केली ह्या वर्षी आणि तर सगळं फिरवून एन्जॉय केला. तर तुम्ही पाहिले नसेल ते व्हिडिओ तर पाहून घ्या. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर आता नाश्ता वगैरे झाली, नाश्त्याची भांडी वगैरे क्लीन केली, किचन क्लीन केलं आणि त्यासोबत कपडे वगैरे वॉश केलेले आहे. तर सासूबाई गावावरनं आलेल्या आहेत, तर त्या गावीच असतात, परंतु त्यांचा दवाखान्याचा खर्च वगैरे सगळं आम्हीच बघतो आणि आता त्यांची काही ट्रीटमेंट वगैरे असेल तर तरच ते आमच्याकडे येतात आणि आता त्यांची मणक्याची ट्रीटमेंट चालू आहे. तर सर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलेले आहेत आणि 1-1.5 महिना झाल्यात त्या आलेल्या आहेत. तर असं आहे. तर आता मी सगळीकडनं फरशा वगैरे क्लीन करून घेते आहे आणि मग बाकी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करतच आहे. तर अशा पद्धतीने आहे. गावावरून आल्यावर सगळं घर क्लीन केलं. सर असल्यामुळे त्यांनी वरच्यावर झाडलं होतं, परंतु सगळं क्लीन केलं मी आल्यानंतर. किचन क्लीन वगैरे, दळणं वगैरे नव्हती, पीठ वगैरे संपलेलं होतं, त्यामुळे मग दळणं वगैरे करून पीठ वगैरे दळलं. त्याचबरोबर सगळे हॉल वगैरे, बेडरूम, प्रत्येक रूम अशी एक क्लीन करून घेतली, कारण एकटी असल्यामुळे मग लोड पण येतो आणि मलासुद्धा आजकाल कमरेचा वगैरे त्रास होतो, परंतु तरी मी व्यायाम असा हा डेली करतच आहे आणि तशीही घरातली सगळी कामं मी एकटीच करते, त्यामुळे हालचाल आणि व्यायाम असा भरपूर होतो माझा. त्यामुळे कसं आहे, स्वतःला तेवढं मेंटेन ठेवून आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीने आहे आणि आता मुलांना सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत, लेट उठतात मुलं आणि त्यामुळे मग सकाळचं जेवण वगैरे, भाजी पोळी बनवायची, त्याचबरोबर नाश्ता, घरातली सगळी क्लिनिंगची कामं वगैरे, मग ते मी स्टेप बाय स्टेप असं करत असते. तर आता मी फरशा वगैरे सगळीकडनं क्लीन करून घेते. तशी सरांनी मला भरपूर अशी मदत केली, म्हणजे फॅन वगैरे असं सुट्टी असली तरच, नाही तर मग मी वरच्यावर असं 1-2 महिन्यातून क्लीन करतच असते. तर अशा पद्धतीने आता माझं किचन वगैरे क्लीन झाले आणि सगळी कामं आवरतच आलेली आहेत. तर आता मी हॉल राहिलेला आहे आणि आता तो मी क्लीन करून घेते. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकताय सगळं मी जिथल्या तिथे आवरलं आणि हे माझं रोजचं डेली असं काम असतं. सगळी कामं स्टेप बाय स्टेप आवरते. तर दुपारचा काही वेळ मिळाला की मी त्यामध्ये रील्स वगैरे बनवते, तसेच मग व्हिडिओ वगैरे शूट करते. परंतु आता मध्ये मोबाईलचा आणि नेटवर्क खूप इश्यू होता, त्यामुळे व्हिडिओ डेली येत नव्हते, परंतु आता इथून पुढे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन येईल. आणि त्याचसोबत तुम्ही इन्स्टालाही मला फॉलो करू शकता. माझा इन्स्टा ID आहे वर्षा
शिंदे 190. तर नक्की तुम्ही माझ्या रील्स बघा आणि फॉलो करा. तर असं आहे, तर असं हे माझं रुटीन आहे. तर अशा पद्धतीने मी स्वतःमध्येच बिझी राहते आणि खरंच खूप फ्रेश वाटतं. म्हणजे बाकीचे विचार डोक्यात येत नाही, आपलं माइंड फ्रेश राहतं. आणि तसंही खूप काही म्हणजे आपण कसं की जेवढं आपण स्वतःला बिझी ठेवू किंवा जेवढं आपण जसा विचार करू तसं आपलं माइंड राहतं आणि आपणही फिट राहतो. तर बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि सगळं काही आपण करत असतो जिथल्या तिथे घरातली कामं वगैरे, आणि त्या धावपळीच्या याच्यामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. परंतु आपण स्वतःकडे पण तेवढं लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण आहे तर सगळे असतात आणि सगळ्यांसाठी आपल्याला करायचंच असतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने माझं डेली व्यायाम वगैरे चालू ठेवते. माझं गावाला गेल्यानंतर पण 2 ते 3 किलो वेट वाढलं होतं, परंतु मी ते पुन्हा मेंटेनमध्ये आणलं. पुन्हा माझं रुटीन चालू केलं मी. व्यायाम, पुन्हा पाणी भरपूर पिते. बाकी काही नाही, भाजी पोळीशिवाय आणि घरातलंच बनवलेलं खाते. त्यामुळे वेट लगेच बॅलन्स होतं. तर अशा पद्धतीने आहे. तर आता सगळी कामं उरकली आणि आता मी इथे दुपारचं जेवायला घेतलेलं आहे. तर भाजी पोळी आणि या तुम्ही पण जेवायला. तर भाजी पोळी वगैरे घेतली आणि इथे मुलांसाठी त्यांनी रोज सरबत बनवलेला आहे. तर हे बघा, मृदुल मृणाल. तर दुपारच्या वेळात असं मुलांनी त्यांना मी बऱ्याचदा सांगते की वेळच्या वेळेवर पाणी वगैरे भरपूर प्या, कारण मुलं आता सुट्टी लागली तर स्वतःमध्येच असं बिझी राहतात. तर मृदुल मृणाल असं काही ना काही करत बसतात, ड्रॉइंग वगैरे, टी व्ही बघतात आणि मग पाणी वगैरे पित नाही. तर त्यामुळं म्हटलं त्यांना पाणी वगैरे घेत जा दुपारच्या वेळात. तर त्यांनी इथे रोज सरबत केलेलं आहे. तर खूप हेल्दी आहे रोज सरबत, आणि तुम्ही अशी बॉटल आणून ठेवली तर कधीही दुपारच्या वेळात असं बनवून घेऊ शकता. थंड असतं, एकदम शरीराला थंड ठेवतं. आणि त्यानंतर सगळी कामं उरकली. मग आता झालेली आहे संध्याकाळ आणि बोललं की आता दिवस मोठा असल्यामुळे कसं होतं की पटकन असं जात नाही आणि खूप कामं उरकून पण बराच वेळ राहतो. त्यामुळे मग विचार केला की चला एक राऊंड मारून यावं. तर गार्डनमध्ये इथे राऊंड वगैरे मारून आली. त्यानंतर मग मुलं पण खेळायला गेलेली आणि आता आल्यानंतर चहा वगैरे घेतला. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7:30. तर विचार केला की लापशी बनवावी आज. तर लापशी पण खूप हेल्दी आहे. आमच्या गावाला लापशी बोलतात, परंतु इकडे दलिया वगैरे बोलतात काही जण. तर ही गव्हापासून बनवलेली असते आणि मी इथे साजूक तुपामध्येच बनवते. तर साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. त्यामध्ये जे ही लापशी आहे गव्हापासून बनवलेली आहे, तर ते 2 ते 3 वाटी मी घेते आहे आणि ती भाजून घ्यायची तुपामध्ये चांगली. तुपामध्ये भाजून घेतली तर छान अशी मोकळी वगैरे होते आणि चविष्ट बनते. तर इथे मी 3 वाट्या घेतलेल्या आहे, हे बघा. आणि नंतर मग ते तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर गूळ वगैरे घालायचा. तुम्ही इथे साखरेचाही वापर करू शकता, परंतु गुळामध्ये बनवलेली चव खूप छान लागते आणि शरीरासाठी हेल्दी असते. तुम्ही विदाऊट गूळ किंवा शुगर, बिना साखरेची सुद्धा इथे बनवू शकता, मिठाची वगैरे, किंवा व्हेजिटेबल्स काही भाज्या वगैरे असून घालून तुम्ही अशी तिखट पण बनवू शकता. खूप हेल्दी असते शरीराला. तर डाएट वगैरे करत असाल तर ते घेतच असाल, त्यांना माहीत असेल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता ही तुपामध्ये भाजून घेते पूर्णपणे. तूप तेल तुम्ही मिक्सही टाकू शकता, परंतु मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि लहान मुलांना पण खूप हेल्दी असते, तसेच आपल्या मोठ्याल्यांनाही हेल्दी आहे. तर एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं. म्हणजे जेवढ्या तुम्ही ज्या वाट्याने तुम्ही जेवढं ते रवा घेतलेला आहे, म्हणजे जाडसर जो गव्हाचा आहे भरडा, तर तो जो तुम्ही जेवढ्या 2 वाट्या 3 वाट्या घेतल्या त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. तर मी इथे 3 वाट्या घेतलेल्या आहे, मुलांना आवडते म्हणून. आणि फार तर मला तर शिळी राहिलेलीच खूप आवडते. ती तव्यावर अशी फ्राय केली ना तर खूप छान चवदार लागते. तर मी इथे 3 वाट्या घेतल्या, तर 6 वाट्या मी पाणी इथे गरम करायला ठेवलं. म्हणजे त्याच्या डबल पाणी घालायचं, म्हणजे पोटालाही त्रास होत नाही आणि लहान मुलांनाही पण पोटात वगैरे दुखत नाही. तर अशा पद्धतीने आहे. तर त्याच्यामध्ये वेलची, पुन्हा थोडंसं एकदम चवीनुसार मीठ टाकायचं, एकदम किंचित. मीठ टाकल्याने गोड पदार्थाची चव दुप्पट होते, तुम्हाला माहीतच आहे. तर इथे मी काजू बदाम वगैरे थोडेसे असे कुटून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये. तुम्ही कट करूनही टाकू शकता, अख्खेही टाकू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळं छान असं मंद आचेवर मी भाजून घेतला आणि त्यामध्ये आता मी गरम पाणी आणि गूळ टाकणार आहे. तर लो फ्लेमवरच मी असं भाजून घेतलेलं आहे.
आणि एकदम अशी मोकळी आणि चवदार बनते. तर हे बघा, मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, तुम्ही पाहिलं आहे. तर अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. तर आता भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय कलर चेंज झाला आहे, असा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता मी त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. तर मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडनं आणि नंतर सर्वात शेवटी गूळ टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बनवत असाल तर चांगलंच आहे, नसेल बनवाल तर बनवून बघा. तर शरीरासाठी खूप हेल्दी आहे. तर इथे मी बघा गूळ घेतलेला आहे, लाल गूळ घेतलेला आहे. तर गावाकडे तर हे खूप असं सणावारांना वगैरे बनवतात, तसेच यात्रेला वगैरे बनवतात काही ठिकाणी. परंतु मी आता इथे गूळ आणि साखर असं मी दोन्हींचा यूज केलेला आहे. तर अशी गोडसर आणि खूप छान लागते. तर मी दरवेळेला गुळाचाच वापर करते, परंतु आता ह्या वेळेला मी साखर आणि गूळ दोन्ही मिक्स घातलेले आहेत. तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं मी, उलाटणीने सगळं हलवून घेतलं आणि आता मी झाकण लावून अगदी 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. जास्त पण नाही आणि कमी पण नाही, म्हणजे ती मऊसूत शिजली जाते. तर इथे मी 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या. तुमच्या कुकरवर डिपेंड आहे. जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या पटपट होत असेल तर तुम्ही 7-8 घेऊ शकता. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.